विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. प्लेन या टॉपिकचा दुसरा पार्ट आपण आता तयार करतोय. जर पहिला पार्ट बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अगोदर पहिला पार्ट बघा, मगच हा बघा. ठीक आहे. त्यात मी 4 टाईप कव्हर केलेत. इथं 5वा टाईप आहे. बघा काय याच्यात की आपल्याला अशा प्लेनचं इक्वेशन तयार करायचं आहे की जे पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स. समजून घ्या, जेव्हा 2 प्लेन एकमेकाला इंटरसेक्ट करतात ना तेव्हा एक लाईन तयार होते. इंटरसेक्शनची एक लाईन असते, त्याच्यातून ते प्लेन पास होते आणि त्याचं इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. मग आता कसं आहे बघा की जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलं असेल तर खूप इझी आहे. हे पहिलं इक्वेशन आणि हे 2 इक्वेशन, दुसरं प्लेनचं इक्वेशन, याच्या इंटरसेक्शन मधून जे प्लेन जातं त्याचं इक्वेशन तयार करायचं आहे. मग फॉर्म्युला काय आहे की पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या प्लेनचं इक्वेशन आहे तसं लिहा. हे असं लक्षात राहणार नाही बरं का, आपण न्यूमेरिकल्स घेणार आहे तेव्हा तुमच्या ते पक्क लक्षात येईल. प्लस लॅम्बडा इंटू दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन दॅट इक्वल्स टू 0. मग तुम्ही काय करणार की इथं बघा a2 इंटू लॅम्बडा इंटू एक्स आहे, इथं a1 इंटू एक्स आहे. एक्स कॉमन काढा ना. एक्स कॉमन काढलं तुम्हाला काय ना a1 प्लस a2 लॅम्बडा. ओके, पण a1 a2 तुम्हाला व्हॅल्यू माहिती असतात, लक्षात घ्या. मग तुम्हाला तो x y z कॉमन काढायचा आहे. ओके, पण आणखीन एक काय असतं माहिती आहे का, या टाईपमध्ये ते प्लेन कोणत्या पॉईंटमधून पास होतंय तो पॉईंट सुद्धा तुम्हाला दिलेला असतो. म्हणजे इक्वेशन दिलं याचा अर्थ a1 b1 c1 d1 सगळं माहिती आहे. पॉईंट म्हणजे x y z पण माहिती आहे. मग उरलं कोण? लॅम्बडा. मग लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आणि तीच त्या इक्वेशनमध्ये पुट करायची. नवीन प्लेनचं इक्वेशन मिळालं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पण समजा तुम्हाला व्हेक्टर इक्वेशन दिलं असेल, आता होतं काय बघा, दोन्ही फॉर्म्युला पार्ट पाहिजे. तर जर r बार डॉट n1 बार p1 असे दोन, r बार डॉट n2 बार p2 असे दोन प्लेनचे इक्वेशन दिलेत, वेक्टर इक्वेशन, तर फॉर्म्युला आहे r बार डॉट n1 प्लस लॅम्बडा n2. डोक्यात ठेवा ना, जसं इकडे आहे तसंच इथं आहे रे. n1 बार प्लस लॅम्बडा n2 बार, p1 प्लस लॅम्बडा p2 बार. आता फॉर्म्युले तर लक्षात आले. चला आपण या टाईपच्या आता न्यूमेरिकल्स घेऊया. आपण आता या टाईपचा पहिला प्रॉब्लेम बघूया की फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. लगेच टाईप ओळखता आला पाहिजे. बघा इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स, मग तुम्हाला माहिती आहे आपण सोडवणार कसं की हे जे पहिलं इक्वेशन आहे आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये घेणार आहे 3x प्लस 2y मायनस झेड प्लस 1 प्लस लॅम्बडा इंटू दुसरं इक्वेशन x प्लस y प्लस झेड मायनस 2 आणि दॅट इक्वल्स टू काय सांगा 0. आता मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात घ्या की तुम्ही बघा आता हे काय वाचा 3x आणि हे लॅम्बडा x. मग मला काय मिळणार 3 प्लस लॅम्बडा आणि मी x त्यातून कॉमन काढलंय. ओके, 2y लॅम्बडा y म्हणजे 2 प्लस लॅम्बडा आणि y. पण आता इथं लक्ष द्या, इथं मायनस झेड आहे. ओके, तुम्ही झेड कॉमन काढल्यावर इथं तुम्हाला -1 मिळेल आणि इथं लॅम्बडा झेड आहे आणि प्लस लॅम्बडा. ओके, आणि समजून घ्या कॉमन काय काढलंय तुम्ही झेड. आता उरलंय कोण 1 मायनस 2 लॅम्बडा. मग ते ब्रॅकेटमध्ये लिहितो 1 मायनस 2 लॅम्बडा आणि दॅट इक्वल्स टू कोण आहे सांगा 0. ओके, आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? लॅम्बडाची. हे तुमच्या प्लेनचं इक्वेशन आहे. तुमचं जे प्लेन तयार झालंय ना त्याचं हे इक्वेशन आहे. फक्त तुम्हाला लॅम्बडा इथं अननोन आहे. पण आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे प्लेन कोणत्या पॉइंटमधून पास होतंय तो पॉइंट पण तुम्हाला दिलाय ना. मग आपण असं लिहूया की प्लेन पासेस थ्रू 2 to 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2 आणि z ची व्हॅल्यू 1. चला इथं पुट करूया. म्हणजे आलं काय बघा की 3 प्लस लॅम्बडा, x ची व्हॅल्यू 2 न मल्टिप्लाय करा, 2 प्लस लॅम्बडा. ओके, y ची व्हॅल्यू 2 न मल्टिप्लाय करा, लॅम्बडा -1 असं लिहितो आणि z ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि वाटल्यास मी दॅट इक्वल्स टू 2 लॅम्बडा -1 लिहितो, हे इकडे घेतो. ठीक आहे. आता समजून घ्या, आता इथं फक्त लॅम्बडाचा अननोन आहे. मग हे सॉल्व्ह करून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. चला 3 2 जा 6 प्लस 2 लॅम्बडा. इथंच गडबड होते बरं का, आपण फास्ट कॅल्क्युलेशन करायला जातो आणि सगळंच गडबड होते. 2 इंटू 2 4 प्लस 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा -1. ऍक्च्युली हे 2 लॅम्बडा इकडेच पाहिजे होतं, लक्षात घ्या. -2 लॅम्बडा -1चं +1 परत करतोय इक्वल्स टू 0. आता लक्ष द्या, या 2 लॅम्बडाला हे 2 लॅम्बडा काय होतील? कॅन्सल. आता उरलंय कोण बघा 2 लॅम्बडा. ओके, प्लस लॅम्बडा म्हणजे झाले किती 3 लॅम्बडा. दॅट इक्वल्स टू +1 ला हे -1 सुद्धा काय होतं आहे कॅन्सल. लॅम्बडाचे टर्म तर घेतले, उरले कोण 6 + 4 10 +10. इकडे गेल्यावर काय होतील -10 आणि मग मला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली -10/3.
लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली सांगा, -10/3. आता ती लॅम्बडाची व्हॅल्यू इथं पुट करा आणि प्लेनचं इक्वेशन तयार होईल. मग करूया का आपण, बघा की लॅम्बडाची व्हॅल्यू मी इथं पुट केली म्हणजे मला असं मिळणार की 3 मायनस ॲक्च्युली प्लस लॅम्बडा आहे पण लॅम्बडाची व्हॅल्यू मायनस आहे 10/3 x प्लस 2 मायनस 10/3 y 2 मायनस 10/3 y प्लस -1 ॲक्च्युली लॅम्बडाची व्हॅल्यू -10/3 आणि z पुढे जागा नाही मी थोडंसं इथं लिहितो प्लस 1 - 2 इंटू -10/3 इथे जरा मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो आणि दॅट इक्वल्स टू 0. आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 3 जा 9 - 10 म्हणजे -1/3x. ओके, इथं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 आणि मग झालं -4/3y इथं -13/3z. आता इथं मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि मला मग 1 + 20/3 करायचं आहे म्हणजे मला +23/3 दॅट इक्वल्स टू 0. प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करा, -3 ने मल्टिप्लाय करा म्हणतो मी. मला इक्वेशन काय मिळेल बघा, -3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 ला 3 आणि -10 कॅन्सल, x + 4y + 13z इथं मात्र -23 आणि दॅट इक्वल्स टू 0 हे तुमचं इक्वेशन. समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे 13z आहे बरं का. आता एक इश्यू काय तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या. बघा मी शॉर्टकट सांगतोय. हे झालं थिअरीमध्ये बोर्डच्या पेपरमध्ये. सीईटीत आपला पहिला प्रेफरन्स काय असणार आहे, तुम्हाला पॉईंट दिलाय, प्लेन या पॉईंटमधून जातोय म्हणजे या पॉईंटचे कोएफिशियंट या इक्वेशनला सॅटिस्फाय केले पाहिजेत. मग तुम्ही ह्या 2 2 1 व्हॅल्यू इथं पुट करायच्या. करून बघूया आपण. x ची व्हॅल्यू 2 पुट केली मग x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2 पुट केली 4 2 जा 8, z ची व्हॅल्यू 1 पुट केली 13 1 जा 13. कॅल्क्युलेशन करूया. हे 8 + 2 10 + 13 23. मग 23 - 23 0. इक्वेशन सॅटिस्फाय होतं. तेच आपला आन्सर. आलं का लक्षात तुमच्या? डोक्यात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सांगू का की एवढं सीईटीत कॅल्क्युलेशन पॉसिबल नाही आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्याच मला डाऊट येईल मग सर असे 2 इक्वेशन सॅटिस्फाय शक्यतो होणार नाही आहे. मग पहिला पॉईंट तुम्हाला कळाला. चला आपण आता दुसरा पार्ट घेऊया. आता आपण दुसरं न्यूमेरिकल बघूया. लक्ष द्या, इथं ना वेक्टर इक्वेशन दिलंय. आता हे पहिलं वेक्टर इक्वेशन दिलंय त्याला मी ह्याच्याशी कम्पेअर करतो की r⁻n1 = p1. याला मी दुसऱ्याशी कम्पेअर करतो की r⁻n2 = p2. मग चला तुम्हाला n1 म्हणजे हे कळालं, हे n2 हे p1 आणि p2. आपल्याला प्लेनचं इक्वेशन काय तुम्हाला माहिती आहे की r⁻. मी लक्षात ठेवलंय कसं बघा, n1 लॅम्बडा n2 जसं इथं आहे तसं इकडं पण आहे p1 लॅम्बडा p2. ओके, आता चला व्हॅल्यू पुट करूया. r⁻ तात्पुरतं तसं ठेवूया, आपल्याला r⁻ची पण व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. आता n1 बार म्हणजे हा, ठीक आहे. मी जरा स्क्वेअर ब्रॅकेट देतो आणि n1 बारची व्हॅल्यू व्यवस्थित लिहितो. 2i कॅप + 2j कॅप - 3k कॅप प्लस लॅम्बडा इंटू n2 2i कॅप + 4j कॅप + 3k कॅप. ओके, ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. दॅट इक्वल्स टू p1 ची व्हॅल्यू आहे 8 प्लस लॅम्बडा इंटू p2 ची व्हॅल्यू आहे 7. लॅम्बडा इंटू 7 लिहायच्या ऐवजी 7 लॅम्बडा लिहूया. ठीक आहे. आता लक्ष द्या, अजून मी r⁻ ची व्हॅल्यू पुट करणार नाही आहे, ती मला पुट करावी लागणार आहे पण आता नाही. मी अगोदर पहिला ह्याच्यातून, ठीक आहे, नंतर करूया पुट. चला, r⁻ ची व्हॅल्यू असते xi कॅप yj कॅप आणि zk कॅप. डॉट प्रॉडक्ट आहे इथं आणि आता इथं बघा पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेटच देऊया. आत मला छोटी ब्रॅकेट यूज करायचे. इथं आहे ट्वाइस i कॅप, इथं 2 लॅम्बडा i कॅप म्हणजे मला इथनं काय मिळेल, मी जर i कॅप कॉमन काढला तर 2 + 2 लॅम्बडा i कॅप, 2 + 4 लॅम्बडा j कॅप, 2 + 4 लॅम्बडा j कॅप -3 + 3 लॅम्बडा. तुम्हाला कळतंय ना, मी आत मल्टिप्लाय करतोय बरं का. -3 + 3 लॅम्बडा k कॅप. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. दॅट इक्वल्स टू 8 + 7 लॅम्बडा. आता काय करूया माहिती आहे का की डॉट प्रॉडक्ट घेऊया आपण. ओके, डॉट प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे यानं याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे मला मिळालं काय माहिती आहे का की बघा 2 + 2 लॅम्बडा इंटू x मिळाला, y इंटू 2 + 4 लॅम्बडा म्हणजे 2 + 4 लॅम्बडा इंटू y. आता कोण आहे z आणि इथं ब्रॅकेट कोण आहे -3 + 3 लॅम्बडा.
-3 + 3 लॅम्बडा आणि इथं झेड आणि दॅट इक्वल्स टू इकडची व्हॅल्यू 8 + 7 लॅम्बडा. आलं का इथपर्यंत? हे लक्षात ठेवा. ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम मात्र मी काय करणार आहे की बघा मी ह्याला इक्वेशन 1 म्हणतोय, समजून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये मी डायरेक्टली तुम्हाला म्हणणार आहे इक्वेशन 1 आठवा. मग इक्वेशन 1 कसं असणार आहे? एक्सचा कोएफिशियंट असणार आहे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, वायचा कोएफिशियंट इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आणि झेडचा कोएफिशियंट इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. आता तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, पॉईंट दिलाय 2 1 3, त्यात व्हॅल्यू पुट करा. ओके, सांगा मला व्हॅल्यू पुट केल्या कुणाच्या? एक्सच्या, वायच्या आणि झेडच्या. सॉल्व केलं तर कुणाची व्हॅल्यू मिळेल? लॅम्बडाची. मी नाही सॉल्व करून देणार, तुम्हाला करायचं आहे. आणि आता काय करायचं माहिती आहे का की तीच लॅम्बडाची व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आणि तुम्हाला मग प्लेनचं इक्वेशन मिळेल. सीईटी साठी मी मगाशीच बोललो होतो की पॉईंट दिलाय ना, पॉईंट दिलाय ना, मग तुम्ही तो ऑप्शन मध्ये पुट करून बघायचा. लकीली जर एकच इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर एवढं सगळं करावं लागणार नाही. मग आलाय लक्षात प्रॉब्लेम? चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता नेक्स्ट न्यूमेरिकल मी जाणून बुजून इथं लिहिलंय, ह्याच्या अगोदरचं न्यूमेरिकल पुसलेलं नाहीये का तुमच्या लक्षात येईल. आर बार डॉट N1 बार P, हे N2 बार Q, ठीक आहे. सॉरी, P1 आणि P2 अशा व्हॅल्यू तुम्हाला दिलेत. मग तुम्हाला हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि इक्वेशन 1 पर्यंत पोहोचायचं आहे. इक्वेशन 1 तुम्हाला मिळालं या दोघांचा वापर करून. अगोदरच्या 2 प्रॉब्लेममध्ये आठवा तुम्हाला काय दिलेलं असायचं? प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. म्हणजे पॉईंट दिलेला असायचा 2 1 3, 2 1 3, व्हॅल्यू पुट केलं, सॉल्व केलं, लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. आता इथं काय करायचं? लक्ष द्या. त्यांनी काय दिलंय की आपल्याला ज्या प्लेनचं इक्वेशन तयार करायचं आहे ना ते या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. जेव्हा 2 प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात ना तेव्हा त्यांचे नॉर्मल पण परपेंडिक्युलर असणार ना, त्याच्यामुळं त्यांच्या डायरेक्शन रेशोचा प्रॉडक्ट 0 येणार ना. म्हणजे समजून घ्या, म्हणजे इथं ज्या व्हॅल्यू आहेत ना ते आपल्याला जे प्लेन तयार करायचे आहे ना त्याचे डायरेक्शन रेशो आहेत. मला A1 B1 C1 म्हणा, A1 B1 C1. या प्लेनचे डायरेक्शन रेशो काय येणार आहे? 2 -1 1. मग ते कोण झालं? A2 B2 C2. आलं का डोक्यात? मग परपेंडिक्युलरसाठी कंडिशन काय असते? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. म्हणजे 2 इंटू दिस ब्रॅकेट -1 इंटू ही दुसरी ब्रॅकेट 1 इंटू ही ब्रॅकेट दॅट इक्वल्स टू 0 लिहा. ओके, हे घ्यायची काही गरजच नाही आहे सुरुवातीला. सॉल्व करा, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल, ती परत इक्वेशन 1 मध्येच पुट करायची आहे आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. मग आता तुमच्या लक्षात आलंय. बरं, मी तुम्हाला आता सांगतो काय ते बघा की परपेंडिक्युलर टू, ठीक आहे, काहीतरी दिलं होतं. याच्याऐवजी असं दिलं तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस असं म्हणलं तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. जेव्हा पॅरलल टू एक्स ॲक्सिस असतं तेव्हा परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन येतं. डोक्यात ठेवा, पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन. मग त्याचे डायरेक्शन रेशो असतात 0 1 1. काही केलं, आता डायरेक्शन रेशोज मिळाले. ओके, डायरेक्शन रेशो मिळाले. मग 0 इंटू पहिली ब्रॅकेट 1 इंटू आणि हे आलं का डोक्यात तुमच्या? म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस देतील म्हणजे परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन, पॅरलल टू वाय ॲक्सिस देतील परपेंडिक्युलर टू एक्स झेड प्लेन. त्यानुसार डायरेक्शन रेशोज घ्यायचे नॉर्मलचे, डॉट प्रॉडक्ट 0 घ्यायचा. डॉट प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. आता त्यांनी असं दिलं की पॅरलल टू एखादी लाईन देतील. आता त्यांनी दिलंय पुस्तकात, समजा एखादं घेतो मी प्रॉब्लेम असाच की x + 1 y -1/3 आणि z -1/2. ओके, पॅरलल टू, पॅरलल दिलंय. आता झालं काय बघा की आपल्याला जे प्लेनचं इक्वेशन तयार करायचं समजून घ्या. आता ही प्लेन आहे, ही लाईन आहे. मग हे प्लेन इथं जे तयार करायचे आपल्याला ते या लाईनला कसं आहे? पॅरलल आहे. ओके, मग प्लेनला जो परपेंडिक्युलर असणार आहे, प्लेनचे जे नॉर्मल असणार आहे तो लाईनला पण परपेंडिक्युलर असणार आहे ना. मग झालं की मग इथं आपल्याला पहिल्या इक्वेशनमध्ये हे A1 B1 C1 मिळालं आहे. इथं आहे A2 B2 C2. पुन्हा तेच की A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हे प्लेनचं इंटरसेक्शन मधून दुसरं जे प्लेन पास होतंय या टाईपचे सगळे प्रॉब्लेम करा, परफेक्ट करा. थिअरीसाठी पण उपयोगी आहेत आणि सीईटीसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. मग चला आजचा आपण नेक्स्ट टाईप घेऊया. आपण आता नेक्स्ट टाईप ना खूप इझी आहे, नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की जे एक्झाममध्ये येणार, सीईटीत पण येणार किंवा बोर्डमध्ये पण येईल. म्हणजे काय की तुम्हाला 2 प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. मगाशी याच लेक्चरमध्ये आपण काय बोललो की जर प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर नॉर्मल सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहेत. ओके,
जर प्लेनचा अँगल 60 डिग्री असेल तर नॉर्मलमध्ये पण अँगल 60 डिग्री असणार आहे। याचा अर्थ अँगल बिटवीन प्लेन्स काढायचा असेल ना तर अँगल बिटवीन नॉर्मल फाइंड आउट करा ना। आणि हा बघा त्यासाठी आपण डॉट प्रोडक्ट वापरणार आहे। म्हणजे कसं असतं बघा, मी इथं लिहितो की ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू असते ए बी कॉस थिटा, मग ए बार डॉट बी बार अपॉन ए बी म्हणजे कॉस थिटा, आलं का कॉस थिटा। आणि हे ए बी म्हणजे मॅग्निट्यूड असते त्या वेक्टरची। हे आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये झालं, लक्षात घ्या। स्केलर्स अँड वेक्टर्स फिजिक्समध्ये पण झालंय आणि मॅथ्समध्ये पण झालंय। मग आता इथं काय होणार बघा की तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत प्लेनचे, मग तुम्हाला जे नॉर्मल असतात ना त्याचा A1 B1 C1 A2 B2 C2 फाइंड आउट करायचं। हा फॉर्म्युला लिहिलाय इथं मी, पण हा आपण वापरणारच नाहीये। आपण काय लिहिणार, सरळ सरळ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2। बऱ्याच जणांना आठवलंय आता हे रूट, ही व्हॅल्यू आणि इकडं रूट, ही रूट म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड आहे, आलं का लक्षात तुमच्या। मग आता या टाईपचे 3 प्रॉब्लेम मी फळ्यावर लिहिलेत, एक मी तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन। पहिला तुम्ही सॉल्व्ह करा, हा तुमचा N1 हा तुमचा N2, पण बाळांनो समजून घ्या A1 A2 म्हणजे काय येणार बघा 2 × 1 2, 2 × -2 -4, 3 × -3 -9। अरे सगळं मायनस 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 जरी असलं तरी हा मॉड काय इंडिकेट करतोय की आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचं आहे, किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या। रूटमध्ये त्याची मॅग्निट्यूड मग 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर। ओके, मग आता हे सांगत बसत नाही, तुम्ही करा, या 5 7 ची काय गरज लागणार नाही। दुसरा प्रॉब्लेम पण तसंच आहे, सेम सगळ्या व्हॅल्यू दिलेत, पण सगळ्यात काय करायचं असतं माहिती आहे का, थीटा विचारलं ना तुम्हाला, आणि हा फॉर्म्युला तर कॉस थीटाचा आहे ना, मग लास्ट स्टेपला थीटा इक्वल्स टू कॉस इनवर्स आणि ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची। ओके, पण तिसरा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे, आता लक्ष द्या। हा इकडे फॉर्म्युला आहे आणि हे तिसरं न्यूमेरिकल म्हणूया आपण। इथं इश्यू काय, थीटा दिलाय π/3, मग आपला फॉर्म्युला काय बघा, कॉस थीटा, कॉस थीटाची व्हॅल्यू किती π/3 दॅट इक्वल्स टू मॉड मध्ये फॉर्म्युला आठवा A1 A2, मग ह्याचा दोघांचा प्रॉडक्ट 2p B1 B2 प्लस p येणार, कारण -p × -1 म्हणजे प्लस p -2 इथं 2 × -1 अपॉन रूट मध्ये p चा स्क्वेअर, आता 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 -1 चा स्क्वेअर 1, 4 प्लस 1 5, मग p प्लस 5 रूट मध्ये इथं 2 चा स्क्वेअर 4, अरे सेम येतात का व्हॅल्यू त्या, बरोबर आहे, 2 चा स्क्वेअर 4 -1 चा स्क्वेअर 1 5 होणार आणि -p। ओके, -p आहे लक्षात घ्या, इथं प्लस p होतं, अरे पण स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार ना, म्हणजे माझ्याकडून चूक काय झाली बघा, इथं मला p स्क्वेअर लिहिलं पाहिजे, याचा स्क्वेअर p स्क्वेअर ह्याच्या ॲडिशन 5, ह्याचा स्क्वेअर p स्क्वेअर ह्याच्या ॲडिशन 5, म्हणजे मला मिळणार p स्क्वेअर प्लस 5। आता हे सॉल्व्ह करायचं आहे, कॉस π/3 कॉस 60 व्हॅल्यू 1/2, चला ते मी इथं लिहितोय 1/2, हे मॉडमध्ये 2p मध्ये p ऍड करा, झाले 3p -2। बघा इथं रूटमध्ये दोघांची व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे हे रूट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, आणि मला इथं मिळणार आहे p स्क्वेअर प्लस 5। ओके, आणि तुम्हाला तुमचा आता आन्सर मिळेल। पण आता करायचं काय सांगतो, हा मॉड कॅन्सल जर करायचा असेल तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला पाहिजे। ओके, पण जर मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करत बसलो तर या p स्क्वेअरचा स्क्वेअर p⁴ होईल, मग तसं करायचं नाहीये। आपल्याला काय करायचं आहे की एकदा आपण प्लस हाफ व्हॅल्यू घेणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि सोडवणार, एकदा आपण -1/2, म्हणजे इथं मी प्लस मायनस घेणार, म्हणजे मी 3p - 2 अपॉन p स्क्वेअर प्लस 5 इक्वल्स टू प्लस -1/2, म्हणजे एकदा प्लस 1/2 घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, मायनस घ्या, पुन्हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला p च्या व्हॅल्यू मिळतील। मग बघा मी हे सोडवून दिलेलं नाहीये, तुमच्यासाठी देतोय, तुम्ही सॉल्व्ह करा, आणि हा एक इम्पॉर्टंट टाईप आहे। बरं, अँगल बिटवीन प्लेन्स केलं, नेक्स्ट टाईपमध्ये आपण अँगल बिटवीन प्लेन आणि लाईन डिस्कस करूया। विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओच्या शेवटी आपण अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन ही कन्सेप्ट स्टडी करूया। मला मान्य आहे व्हिडिओ म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये प्लेन कंप्लीट होत नाहीये, तिसरं लेक्चर तयार करावं लागणार आहे, पण इव्हन माझ्या क्लासमध्ये पण मी असंच करतो, एकाच वेळेस मी भरमसाठ कंप्लीट करत नाही आहे, कारण माझी इच्छा आहे एवढं शिकून झालंय ना तुम्ही ते रिवाइज पण केलं पाहिजे। मग चला आपण अगोदर कन्सेप्ट बघूया। आता हे प्लेन आहे, ओके, आणि हे नॉर्मल आहे, ठीक आहे, मग नॉर्मल त्या प्लेनला कसं आहे, परपेंडिक्युलर ना, ओके। ही लाईन आहे, लाईनचं इक्वेशन कोण असतं सांगा बघू, असं लिहूया आपण की r⁻ इक्वल्स टू a बार प्लस लॅम्बडा b बार। ओके, हे लाईनचं इक्वेशन आहे। आता हा जो अँगल आहे तो बिटवीन प्लेन आणि लाईन आहे, जो मला फाइंड आउट करायचा आहे। ओके, पण नॉर्मल आणि लाईन मध्ये अँगल कोण आहे, π/2 - θ आहे ना,
ओके. आता मला नॉर्मल वेक्टर माहिती आहे, लाईन बी बारला पॅरलल असते, बरोबर आहे. म्हणजे लाईन बरोबरचा अँगल काढायचा असेल तर बी बार बरोबर आपण काढू शकतो. मग मी इथं काय करणार आहे की मी हा अँगल फाइंड आउट करतो, कॉस π/2 मायनस थीटा दॅट इक्वल्स टू, तुम्हाला माहिती आहे की एन बार डॉट बी बार. तुम्हाला आत्ताच आपण कन्सेप्ट काय सांगितली मगाशी की ए बार डॉट बी बार, परत सांगतो, दॅट इक्वल्स टू ए बी कॉस थीटा. त्यामुळं ए बार डॉट बी बारला त्यांच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करा, तुम्हाला मिळणार आहे कॉस थीटा. सेम इथं दोघांच्या डॉट प्रोडक्टला त्यांच्याच मॅग्निट्यूडनं काय करा, डिवाइड करा, तुम्हाला अँगल मिळेल. पण लकीली ट्रिग्नोमेट्रीमध्ये प्रॉपर्टी वापरूया, π/2 मायनस फर्स्ट क्वाड्रंट आणि कॉसचं साईन, म्हणजे लाईन आणि प्लेन मधला अँगल विचारला तर साईन थीटा डोक्यात ठेवायचा. पण डॉट प्रोडक्ट कोणाचा घ्यायचा आहे, नॉर्मल आणि बी बार. हा बी बार, आता हा असं वेक्टर इक्वेशन आहे, लॅम्बडाचं कोएफिशियंट बी बार आहे. पण असं दिलं असेल तर x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b आणि z - z1 अपॉन c म्हणूया आपण. मग a1 b1 c1 म्हणजे बी बारची व्हॅल्यू हे डोक्यात ठेवा आणि खाली त्याची मॅग्निट्यूड. मग आता या टाईपचे प्रॉब्लेम ओके तुम्ही पुस्तकात ओपन करून हुडका, काही अवघड नाही आहे, नुसत्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता एक लेक्चर अजून घेतलं की प्लेन फिनिश होईल. आपलं प्लॅनिंग काय आहे की त्याच्यानंतर आपण काय करणार आहे की त्याच्यानंतर आपण 3D लाईन प्लेनचे पेपर सॉल्व्ह करून घेऊया. म्हणजे एका पेपरमध्ये त्या टाईपचे आलेले सगळे प्रश्न मी फळ्यावर देईन, आपण तो टाईप आयडेंटिफाय करायचा, म्हणजे 10 मार्क फिक्स झाले. 100 पैकी 10 मार्क म्हणजे 10% हे पण डोक्यात ठेवा. बेस्ट ऑफ लक, चांगला अभ्यास करा. धन्यवाद.